हॅलो एव्हरीवन. आजच्या भागात पोहोचतोय आपण अनंतनागला. अनंतनागच्या बाहेरील म्हणजे खिडकीच्या बाहेरील बघितलं तर पिवळी धमक अशी मोहरीची शेती आणि दुसऱ्या बाजूला बर्फाच्छादित आकाशाला भिडणारे असे उंचच उंच पहाड. काही वेळातच आम्ही श्रीनगर स्टेशनला पोहोचलो आणि श्रीनगरच्या स्टेशनच्या बाहेर बघितलं तर या जागेची गंभीरता आपल्याला जाणवते. खूप कडक बंदोबस्त या जागी होता आणि जसं आम्ही बाहेर निघताच हवेत गारवा होता आणि जसं आम्ही थोडं दूर चालायला लागलो तर पूर्ण बॉडी अशी थरथर थरथर कापत होती. तर माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळतच असेल, एक हात पॅन्टमध्ये आणि बॅग सांभाळत मी निघत होते, कुल्लाही सांभाळत होते आणि त्यांनी जर्किन घातलेलं होतं. पण खूप कडकडाची थंडी होती. आम्ही थोड्याच वेळात स्टेशन बाहेर निघालो आणि आमच्या ड्रायव्हरला आम्ही शोधत होतो. फोन केलेला होता त्यांना की तुम्ही कुठे आहे, आणि त्यांनी मग आम्हाला रिसीव्ह केलं. त्यानंतर मग आम्हाला पार्किंगकडे नेलं आणि पार्किंगला सुद्धा खूप गर्दी होती. खूप लोक फिरायला आलेले होते आणि सगळे ड्रायव्हर आपल्या आपल्या क्लायंटला रिसीव्ह करायला आलेले होते. हे आहे आमचे ड्रायव्हर आणि ते डोमूसोबत बोलत चाललेले होते. तर आम्ही पार्किंगकडे पोहोचतात खूप सगळी लाट आलेली होती टुरिस्ट लोकांची, जे फिरायसाठी सज्ज होते काश्मीर. आणि आम्ही पार्किंगला पोहोचलो, आमचं सामान ठेवलं. त्यानंतर आम्ही काश्मीर स्टेशनवरून श्रीनगर स्टेशनवरून आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने आज प्रवास करणार होतो. काश्मीरच्या या थंड हवेत आणि सुंदर रस्त्यावरून आता पुढचा प्रवास सुरू होणार आहे आणि मज्जा येणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत बाय बाय.